तर जो दुसरा शब्द आहे तो आहे तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आणि सर्वांना सुखलोकात जायचंय का? प्रेज द लॉर्ड. आणि निश्चितच ख्रिस्त येशूमध्ये आपण सर्वजण सुखलोकात जाणार आहोत. आणि आज आपल्यामध्ये ब्रदर जोएल आहेत, ते पुढे येत असताना आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. प्रेज द लॉर्ड. का नाही आपण प्रभू येशूसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. त्याचं सानिध्य या ठिकाणी आहे, त्याच्याबद्दल आपण टाळ्या वाजवूया. प्रेज द लॉर्ड. तर आपण सगळे बघू शकतो की प्रेज द लॉर्ड. आता छोट्याने आपल्याला क्षमेबद्दल सांगितलं, तसंच मी तुम्हाला आता देवाचा दुसरा शब्द जो आहे की खरंच तुला सांगतो तू आज माझ्यासोबत कुठं असशील. आपण सगळी कबूल देऊया की चांगली कबुली आपण स्वर्गात झालोय. तर सगळेजण माझ्या मागे बोलूया, खरंच तुला सांगतो तू आज माझ्या बरोबर स्वर्ग लोकात असशील. किती आनंदाची गोष्ट आहे की आज आपण देवासोबत स्वर्ग लोकामध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि आपण वचन वाचू एक लूक 23 अध्याय आणि त्याचं 43 वचन. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आमेन. कुठं असशील? सुखलोकात. सुखलोक म्हणजे काय? कोण सांगन का सुखलोक काय असतो? सांगन का कोण? ठीक आहे, मी सांगतो. सुखलोक म्हणजे काय? सुख काय? सुख कशाला म्हणतात? सुख जिथं कुठल्याच प्रकारचे दुःख नसतात, ज्या ठिकाणी नित्य आनंद, देवाची स्तुती, देवाचं सानिध्य ज्या ठिकाणी असतं त्याला सुख म्हणतात. आणि आपण किती धन्य आहेत की आपण त्या ठिकाणी आज जाणार आहोत. प्रजो किती जणांचा विश्वास आहे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. हालेलुया. आणि हे येशू कोणाला बोलत आहे? कोणाला बोलते? आपण सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी परिस्थिती कशी होती? मरणाची परिस्थिती होती. येशू अवध स्तंभावरती होता आणि त्याच्या साईडला त्याच्यासोबत 2 चोर होते. आपण बायबल जर वाचलं अख्खं नवीन करार जुना करार, तर त्याच्यामध्ये खूप सारे चोर आपल्याला बघायला भेटतात. खूप सारे स्टोरी आहेत. मी काल वाचत होतो रात्री, तर मला जवळजवळ 30च्या पण पलीकडे असे भेटल्या स्टोरी. पण आता मी सगळ्यांना सांगत, त्याच्यातले मस्त 2-3 सांगतो तुम्हाला. आखना माहिती आहे तुम्हाला? आखना जुन्या करारामध्ये आखना यहोशुवा 7:11 वाचू नका, फक्त रेफरन्स सांगतोय. यहोशुवा 7:11 ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला त्याचं कॅरेक्टर बघायला भेटेल. तर त्यांनी त्या ठिकाणी काय केलं तर याकनाने समर्पित वस्तू देखील त्या कोणीतरी समर्पित वस्तू होत्या, तर त्या याकनाने चोरलेल्या. याकनाने त्या वस्तू चोरलेल्या. आणि पुढं जर आपण बघितलं तर त्याच्यावरती त्याच्यामुळे ना, त्या चोरीमुळं त्याला आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला, पूर्ण घरच्यांना त्याचा पश्चाताप करायला लागला. त्याला त्या गोष्टीची शिक्षा मिळाली. आपण जर वाचलं तसंच आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्यांना. राहेल माहिती आहे? राहेल कोण होती? याकोबाची बायको, लाडकी, सगळ्यांना माहिती आहे. तर तिने पण एकदा चोरी केली. राहेलनी पण एकदा चोरी केली. आणि तिने चोरी कुठं केली? तिच्या बापाच्या घरात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिने काय चोरी केली. तर तिने तिच्या बापाच्या ज्या दिव्य म्हणजे जे मूर्त्या होत्या, देवाच्या मूर्त्या, त्या तिने चोरी केल्या. आणि त्याच्यानंतर मग पुढं जर आपण बघत गेलो, उत्पत्ती 31-19 रेफरन्स आहे. तर तुम्हाला वाचायचं असेल तर वाचू शकता घरी जाऊन. तर त्याच्यामध्ये पुढं जर बघितलं तर मग त्याचे वडील वगैरे येतात तिकडं. ते बोलतात की अरे माझी मूर्ती चोरी झाली याकोबाला, असं तसं. आणि याकोब तिकडं म्हणतो की जेणे कोणी ती मूर्ती चोरली असेल, माझ्या कळपातला असेल किंवा तुमच्या इथला जो कोणी असेल तो मरण त्याच क्षणी. आणि आपण जर पुढं बघितलं तर राहील मरती. प्रेझेंट याच्यातून आपल्याला काय बघायला भेटतं? जे चोरी करते त्याला शिक्षा मिळते, त्याच क्षणी शिक्षा मिळते. पण बायबलमध्ये असा एकच व्यक्ती होता ज्यांनी चोरी केली, पाप केले, सगळं काही केलं, पण त्याला त्या गोष्टीची क्षमा मिळाली. त्याला त्या गोष्टीची शिक्षा नाही मिळाली, तर त्याला त्या गोष्टीची क्षमा मिळाली आणि तो देवासोबत स्वर्गात गेला. हे आपल्याला बघायला मिळतं लूकमध्ये. आणि तो कोण होता? तर तो येशू सोबत जे चोर लटकवलेला होता तो होता. प्रेज द लॉर्ड. जर आपण वाचलं लूक 23:35,
लोक पाहत उभे होते. अधिकारीही नाक मुरडत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःच वाचवावे. प्रेज लॉर्ड. काय करतात लोक इथं? येशूचा अपमान करतात, निंदा करतात त्याची. अरे हा बघा, हा लोकांना वाचवतो आणि ह्याला स्वतःला वाचवता येत नाही, असे लोक तिकडं बोलत होते. पण येशूने काय केलं? तिकडं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना काहीच बोललं नाही. एका शब्दाने लोकांना काय बोललं नाही. आपण बघत गेलो तर लोक त्याला मारत होते, शिवीगाळी करत होते, पण देव त्या ठिकाणी गप्प राहिला आणि एका शब्दाने काय बोलला नाही. बोलला, देव माझा पिता पाहून घेईन. आणि छोट्याने जर आपल्याला छोट्याने जसं शालमने सांगितलं आपल्याला की देव पहिला शब्द देव हाच बोलला की हे पित्या यांना क्षमा कर. देव तिकडे तेच सांगतोय की यांनी माझा किती जरी छळ केला, किती जरी माझी निंदा केली, तर तू यांना काही करू नको, तर तू यांची केवळ क्षमा कर. प्रेज लॉर्ड. आणि येशूने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. येशूचे आपल्याला त्या ठिकाणी स्वभाव पाहायला मिळतो. येशूचा त्या ठिकाणी स्वभाव कसा पाहायला मिळतो आपल्याला? तर तो मंद क्रोध. आपल्याला सगळ्यांना येशूचा एक स्वभाव माहिती आहे, तो म्हणजे मंद क्रोध. येशूला राग येत नाही. प्रेज लॉर्ड. येशूने त्या ठिकाणी रागवलं नाही, येशूने कोणाला काय बोललं नाही. येशूने फक्त म्हटलं की हे पित्या यांना क्षमा कर. प्रेज लॉर्ड. आणि तसंच जर आपण दुसरं वचन वाचलं, लूक 23:19, हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्यामुळे तुरुंगात टाकलेला होता. नाही 39, सॉरी 23:39. वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हालाही वाचव. बघा, येशू सोबतच होता तो पण चोर. अजून एक जण त्याच्याबद्दल चांगलं बोलत होता, तर दुसरा जण काय करत होता? त्याची तिकडेच निंदा करत होता. येशू सोबत तो लटकवलेला होता आणि येशूलाच म्हणतोय की हे बघ, तू पण आमच्या सोबतच लटकलाय, तरी तू एवढा ख्रिस्त आहेस, एवढा तू मोठा थोर आहेस, तर तू स्वतःला पण वाचव आणि आम्हाला पण वाचव. त्याची निंदा करतोय येशू त्या ठिकाणी. आणि जर आपण पुढं वाचलं तर लूक 23:42, तर त्याच्यामध्ये आपल्याला दुसरा एक चोर बघायला भेटतो. तो त्या दुसऱ्या चोराला धमकवतोय, म्हणतोय की तू असं का म्हणतोयस त्याला? आपण जे करतोय ते आपले कर्म आहेत, आपण जे कर्म केले त्याचं फळ आपल्याला मिळते. पण यांनी जीवनभर सगळे चांगले कर्म केले तरी त्याला हे शिक्षा मिळते, तर तू असं त्याला बोलू नको. आणि ते दुसऱ्या चोराने येशूवरती विश्वास ठेवला आणि त्या ठिकाणी येशूने पश्चाताप केला त्यांनी की माझ्याकडून या चुका झाल्या, त्याची मी क्षमा मागतो, मला क्षमा कर. आणि देवावरती त्यांनी आशा धरली, त्या ठिकाणी देवावरती आशा धरली. आणि पुढं जर वाचलं आपण लूक 23:43, येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. आमेन. येशू काय म्हणतो? मी तुला आज खचित सांगतो म्हणजे लगेच सांगतो की तू आज माझ्यासोबत स्वर्गात आहे. प्रेजळ. त्यांनी एवढं पाप केले, एवढं काय केलं, पण त्यांनी फक्त काय केलं? येशूकडे क्षमा मागितली, त्यांनी त्याचे पाप कबूल केले आणि येशूने त्याला उत्तर काय दिलं की तू आज माझ्यासोबत स्वर्गात आहे. प्रेजळ. आपल्याला याच्यातून पाहायला मिळतं की आपण किती जरी पाप केलं असेल, किती काही गोष्टी केल्या असेल, पण आपण जर खऱ्या हृदय आणि खऱ्या अंत करणारी देवाकडे क्षमा मागितली तर तो त्याची क्षमा देतो. प्रेजळ. आणि आपण जर बघितलं तर खरा पश्चाताप काय आहे? खरा पश्चाताप काय जर बघितलं तर लूक 23:41, आपली शिक्षा तर यथान्याय न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत, परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. तो चोर काय म्हणतोय? आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगतोय. म्हणजे तो तिकडे कबुली देतोय की माझ्याकडून चुका झाल्यात. तो येशूला सांगतोय की मी चुकी केली आहे, माझ्या चुकीमुळे आज मी इथं आहे, पण तुझी चुकी नव्हती तरी तू इथे. येशू त्यांनी काय केलं? येशूवर विश्वास ठेवला आणि आपल्या चुकींची कबुली केली, आपल्या चुका येशूच्याकडे दिल्या, आपल्या चुका पदरी घेतल्या आणि येशूला सांगितलं की ह्या चुका मी केल्यात. हाच खरा पश्चाताप आहे. जेव्हा आपण आपल्या चुका कबूल करतो प्रभू परमेश्वरासमोर, तेव्हा खरा पश्चाताप होतो. आणि त्यांनी फक्त कबुली नाही दिली, तर त्यांनी येशूवरती विश्वास ठेवला की तू माझं तारण करशील आणि तू मला स्वर्गात नेशील म्हणून. प्रेज लॉर्ड.
आणि परमेश्वर हा केवळ आहे ना लोकांसाठी आला नाही, तर मनुष्यांसाठी आला नाही, तर तो तुमची, आमची, माझी, आपल्या सगळ्यांची अंतःकरण बदलण्यासाठी आलाय. लोकांच्या अंतःकरण बदलण्यासाठी येशू आलाय. कधी कधी लोक काय होतं, आता आपण जर ती परिस्थिती बघितली तर ती मरणाची शेवटची परिस्थिती होती. ते मारायला आलते त्या ठिकाणी. आणि आपण जर लोक काय म्हणतात पुढं की अरे नाही, खूप वेळ झाली आहे, आता मी मरणाला टेकलोय, आता मी वृद्ध झालोय, मी म्हातारा झालोय, नाही तर मी आता व्हेंटिलेटरवर लागलोय. व्हेंटिलेटरवरती काय सहसा मरतातच लोक. मग ते सांगण्याचं उदाहरण काय की मरणाची परिस्थिती, शेवटचा काळ आहे तिकडं, तरी लोक काय म्हणतात की आता माझं वय झालंय, आता मी मरायला टेकलोय, म्हणजे आता उशीर झालाय, खूप उशीर झालाय. पण येशू त्यांना काय म्हणतोय त्या वचनामध्ये पण की मी तुला सांगतो की तू माझ्यासोबत सुखलोकात असशील. प्रेझर तो खात्री देतोय. त्याच वचनाच्या खात्रीद्वारे आपण म्हणू शकतो की आपण स्वर्गामध्ये चाललोय आणि तो शेवटपर्यंत वाट बघतो. प्रेझ लॉर्ड. येशू आपली शेवटपर्यंत वाट बघतो की कधी माझा मुलगा, कधी माझी मुलगी पश्चाताप करेन आणि कधी मी त्याला मिठीत घेईन, कधी मी त्याला माझ्या स्वर्गात नेईन. प्रेझ लॉर्ड. परमेश्वर आपली वाट बघू नये, फक्त आपल्याला काय करायचं, खरं अंतःकरणाने पश्चाताप करायचंय. प्रेझ लॉर्ड. पश्चाताप म्हणजे पश्चाताप आपण करतो, पण पश्चातापाला वेळ नाही. सगळ्यात मेन पश्चाताप आपण कुठं वेळ बघून करू शकत नाही. आता संध्याकाळी आता पश्चाताप करू, उद्या सकाळी पश्चाताप करू, पहाटेच्या प्रार्थनेमध्ये. पश्चाताप तसं करता नाही. पश्चाताप हा अंतःकरणातून होतो. त्याला कोणताही वेळ नसतो, त्याला कोणताही दिवस नसतो. तो जेव्हा होतो त्याच ठिकाणी मिरिकल होतं. प्रेझ लॉर्ड. तसंच मी तुम्हाला सांगतो, तो येशू त्या चोराला म्हटलं की तू आज माझ्यासोबत स्वर्गात असशील. प्रेझ लॉर्ड. खरा स्वर्ग काय आहे तुम्हाला सांगतो आज. स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग, आता एक्झाम्पल इमॅजिन करा, पिक्चर बघता सगळेजण, पिक्चर कार्टून तरी बघत असन. कार्टून स्वर्ग कसं दाखवतात, त्याच्यामध्ये कसं दाखवतात जरा इमॅजिन करून सांगा, कसं दाखवत असतील. सोन्याचा अशा मोठा आहे, नदी बिदी आहे तिकडं, सोन्याचे रस्ते आहे ना, सगळेजण तसेच इमेज करतात. पण खरा स्वर्ग काय माहितीये का? येशूच्या आपल्या जीवनात साथ. येशू कोण आहे? येशू हा स्वर्गाचं दार आहे. प्रेझ लॉर्ड. जेव्हा तो आपल्या सोबत असतो ना, तेव्हा आपण स्वर्गात असतो. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला स्वर्गात जाण्यासाठी आहे ना मरण्याची गरज नाही, तर आपल्याला फक्त देवाची साथ आपल्या जीवनात असणे ना, हीच आपल्यासाठी स्वर्गात जाण्याची गोष्ट आहे. आपलं अंतःकरण आपण बघितलं तर देव हा अंतःकरण जोडण्यासाठी आलाय, अंतःकरण पाहण्यासाठी आलाय. तर आपण आहे ना देवाचं आणि आपलं अंतःकरण एकत्र व्हायला पाहिजे. सगळ्यात मेन जेव्हा आपलं आणि देवाचं अंतःकरण एकत्र होतं ना, तेव्हाच आपण स्वर्गात जातो. मग स्वर्गात जाण्यासाठी आपल्याला ना मारायची गरज नाही. लोक म्हणतात ना, अरे स्वर्ग पाहायचंय तर मारायला लागन, पण मारायचं नाही. आपल्याला जिवंतपणे सुद्धा स्वर्ग पाहता येतो. ते म्हणजे फक्त देवाचं आणि आपले एकत्र होणं. देवाचा आत्मा आणि आपला आत्मा जेव्हा एकत्र होतो ना, त्या दिवशी त्याच वेळीच त्याच ठिकाणी आपण स्वर्ग बघू शकतो. प्रेझ लॉर्ड. आणि देव त्या चोराला हे पण बोलतो की तू माझ्या सोबत स्वर्गात असशील. प्रेझ लॉर्ड. देव असं बोललं का तू स्वर्गात जा, मी नंतर येतो, नाहीतर मी आधी जातो, तू नंतर ये, अर्ध्या तासाने ये, 15 मिनिटांनी ये, असं बोलला का? तू माझ्या सोबत ये. आपण कोणासोबत जातो? माझ्या सोबत आहे म्हणजे आपण त्याला घेऊन जातो. चल मी येतोय, तू माझ्यासोबत चल. हाताला धरतो. आपण आता घरचे वगैरे झाले, कुठं जायचं म्हटलं, आता मी म्हटलं मला नाही यायचं मम्मी, तुम्ही जावा, तर मम्मी काय करते, अरे चल रे म्हणून हात ओढून घेऊन जाते. तसंच येशू त्याला म्हणतोय की चल. देवाने त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणतोय की चल, मी तुझ्यासोबत येतोय, तू माझ्यासोबत आज स्वर्गात येतोय. प्रेझ लॉर्ड. आणि येशू आपल्याला एकटं टाकत नाही. प्रेझ लॉर्ड. येशू आपल्याला एकटं टाकत नाही, तर येशू आपल्याला काय करतो, त्याच्या प्रेमात घेतो. त्याच्या प्रेमाने त्याच्या आपण पंखाखाली तो आपल्याला झाकून घेतो. प्रेझ लॉर्ड. स्वर्गात असतील म्हणजे काय? स्वर्गात असतील, स्वर्ग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वर्गात असणं म्हणजे तिथं
कुठल्याही प्रकारचं दुःख नाहीये, कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, कुठल्याही प्रकारचा अश्रू नाही, मृत्यू नाही, मरणाची भीती नाही, त्या ठिकाणी काहीच नाही. त्या ठिकाणी काय आहे? फक्त देवाची उपस्थिती, देवाचा आनंद, देवाची स्तुती, देवाचं गौरव, फक्त हेच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. बाकी त्या ठिकाणी आपल्याला काहीच बघायला मिळणार नाही. प्रेज लॉर्ड. आणि कोणाला स्वर्गस्थान मिळतं? स्वर्गस्थान कोणाला मिळतं? आता मी ख्रिश्चन आहे म्हणून मला स्वर्ग कंपल्सरी, फिक्स झाला माझा स्वर्ग, असं होतं का? नाही. आता हा हिंदू, ह्याचा स्वर्ग भेटणार. देव हा जातपात यांच्यासाठी आला नाहीये. देव कुठल्या धर्मवाल्यांसाठी आला नाही, कुठल्या जातीवाल्यांसाठी आला नाही. देव कोणासाठी आलाय? सगळ्यांसाठी आलाय. आणि तो अंतकरण पाहतो. जो खऱ्या अंतकरणाने त्याच्यावर विश्वास ठेवतो ना, त्याचं तारण होतं आणि तो स्वर्गात जातो. प्रेज लॉर्ड. आणि तसं जर आपण पुढे बघितलं तर येशू हा क्रूसावर होता आणि क्रूसावर असताना देखील म्हणजे जो येशू क्रूसावर होता तो पूर्ण मनुष्य होता. प्रेज लॉर्ड. तो काही देव नव्हता, तो पूर्ण मनुष्य होता आणि त्याला वेदना होत होत्या. आपण जर बघितलं तर त्याला वेदना होत होत्या आणि तेवढ्या वेदनेमध्ये सुद्धा तो काय करत होता? लोकांचं तारण करत होता. शेवटच्या वेळेस तो चोर त्याला म्हणतो की तो त्याच्या सगळ्या चुका पदरी घेतो आणि येशू त्याला काय म्हणतो? तू आज माझ्यासोबत स्वर्ग लोकात असशील. म्हणजे किती देव उत्सुक असतो शेवटच्या काळी सुद्धा, शेवटच्या वेळेस सुद्धा, की माझा मुलगा कधी पश्चाताप करतो आणि मी त्याला कधी माझ्याजवळ घेतोय. प्रेज लॉर्ड. हीच वेळ आहे की आपण पश्चाताप करायला पाहिजे आणि देव आपली प्रत्येकाची वाट बघतोय. आणि त्यामध्ये आपल्याला देवाचं प्रेम बघायला भेटतं, देवाची करुणा बघायला भेटते आणि एक उद्धारताकाचं हृदय सुद्धा बघायला मिळतं. सॉरी, थोडा शब्द उच्चारायला. उद्धारताकाचं हृदय बघायला मिळतं. प्रेज लॉर्ड. आणि येशू कोणासोबत संवाद साधतोय हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. प्रेज लॉर्ड. क्रूसावर किती लोक होते? 3 जण, एक येशू आणि 2 चोर. आणि हजारो लाखो लोक खाली लोकांमध्ये होते, जे येशूला शिव्या देत होते, छळ करत होते, नाकारत होते. प्रेज लॉर्ड. पण येशूने काय केलं? तेवढ्या सगळ्या लाख लोकांमध्ये, तेवढ्या 3 लोकांमध्ये येशूने फक्त एकाचीच हाक ऐकली, तो म्हणजे तो चोर. प्रेज लॉर्ड. जेव्हा त्याने येशूला हाक मारली की मी माझे पाप पदरी घेतो, तर येशू त्याला म्हटलं की तू आज माझ्यासोबत स्वर्गात असशील. प्रेज लॉर्ड. म्हणजे देव एका आत्म्यावरती खुश आहे. प्रेज लॉर्ड. त्याला एक आत्मा स्वर्गात आणायचा आहे. प्रेज लॉर्ड. तो एका व्यक्तीच्या आत्म्यासाठी सुद्धा उत्सुक आहे आणि 1000 लोकांच्या आत्म्यासाठी पण उत्सुक आहे. तो एकट्या प्रार्थनेमध्ये पण उपस्थित असतो आणि 1000 लोकांच्या प्रार्थनेमध्ये पण उपस्थित असतो. प्रेज लॉर्ड. आणि हे वचन आज आपल्याला विचार करायला लावतं की आपण खरंच येशूवर विश्वास ठेवतोय का? प्रेज लॉर्ड. आपण खरंच येशूवर विश्वास ठेवतोय का? आपण त्याच्याकडे येण्यासाठी उशीर तर नाही करत आहे ना? नाहीतर मग वेळ निघून जाईल. येशू अजून पण आपली वाट त्या दरवाजाकडे बघतोय की कधी माझा मुलगा येतोय, कधी मी त्याला माझ्या पंखाखाली घेतोय, कधी तो मला अब्बा खुदा म्हणून अशी हाक मारतोय. येशू अजून पण वाट बघतोय, पण आपण काय करतोय? त्याचं दुर्लक्ष करतोय, त्याच्याकडे त्या नजरेने बघत नाही. येशू अजून पण म्हणतोय की हीच वेळ आहे, पश्चाताप कर आणि स्वर्गाच्या राज्यात माझ्यासोबत चल असं म्हणतोय. हात धरतोय तो आपला, पण आपण काय करतोय? त्याचा हात झटकतोय की नाही. पण आपण ते न करता आपण आज पश्चाताप केला पाहिजे आणि देवाचा आपण हात धरला पाहिजे की तू मला घेऊन स्वर्गात चल. प्रेज लॉर्ड. आणि थीम आपण जर विचार केलो, इमॅजिन करूया डोळे बंद करून सगळेजण. येशू आहे, येशू क्रूसावरती लटकलाय, क्रूसावरती, आणि त्याच्यासोबत ते 2 चोर आहे. खूप वेदना होत आहेत, त्याला खूप लागलंय, त्याला छळ झालाय, त्याला मार लागलाय, त्याच्या अंगातून रक्त निघतंय, त्याच्या अंगावरती वार आहेत, डोक्यावरती काट्यांचा, हातांमध्ये खिळे आहेत, रक्त निघतंय, सगळं रक्तबंबाळ झालाय तो. प्रेज लॉर्ड. पण एक पापी व्यक्ती त्याच्या साईडचा, तो त्याला म्हणतोय, तो एक पापी व्यक्ती तो त्याला म्हणतोय की
मी माझे चुका मी आज पदरी घेतो. आणि येशूने त्याचं हृदय बघितलं. येशू त्याचं हृदय बघतो आणि त्याला वळून म्हणतो, आज तू माझ्या बरोबर स्वर्गात असशील. प्रेज लॉर्ड. किती अद्भुत आहे हे, की देवाचं अंतःकरण किती कळवळ्याचं आहे आणि किती उद्धारत्याचं आहे, की एवढा वेदना होत असताना देखील त्यांनी स्वतःकडे लक्ष नाही दिलं. त्यांनी देवाचं राज्य कसं वाढन आणि देवाची स्तुती कसं होईल, लोकांचं तारण कसं होईल याच्याकडेच त्यांनी जास्त लक्ष दिले. प्रेज लॉर्ड. तर आपण पण हीच वेळ आपल्याकडं की आपण पश्चाताप केला पाहिजे. प्रेज लॉर्ड. जसं त्यांनी केला शेवटच्या काळी नाही, पण आत्ता ही वेळ आहे. प्रेज लॉर्ड. ती वेळ त्यांची होती, पण ही वेळ आज आपली आहे. आपण आज पश्चाताप करायला पाहिजे. सांगता येत नाही की उद्या काय होईल, उद्या हा कोणी पाहिला नाही. प्रेज लॉर्ड. तर हीच वेळ आहे की आपण प्रत्येकाने पश्चाताप केला पाहिजे, तो पण खरा पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप करा म्हणजे पास्टर सांगतायत फक्त पश्चाताप करा म्हणून कोणतरी आले बसलं तिथं हातवर केलं, येशू मला माफ कर, मी खूप पापी व्यक्ती आहे, समोर येते हातवर करते. तो खरा पश्चाताप आहे का? तो खरा पश्चाताप नाही. तो फक्त लोकांना दाखवतोय, पास्टरला दाखवतोय की मी पश्चाताप केलाय, म्हणजे क्षमा मागितली, पण तो खरा पश्चाताप नाही. खरा पश्चाताप काय? जो आपण अंतःकरणातून करतो, जो देव पाहतो आपल्याला की हा माझा मुलगा आहे, खरा पश्चाताप केला. भले तुम्ही रडले नाही तरी चालेल, पण देव बघतोय. देवाला आपलं अंतःकरण माहिती आहे. देवाला माहिती आहे की हा खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप करतोय, तोच खरा पश्चाताप आहे आणि तो आपण ह्यावेळी केला पाहिजे. प्रेज लॉर्ड. तर आपण प्रार्थना करूया प्रत्येक जण या वचनासाठी.